हे उत्तर दिलं आणि आज तुम्ही बघू शकता अनेक वेळा मला आश्चर्य होतं, तुम्ही यांची भाषणं बघा काय बोलतात। यांच्या भाषणांमध्ये मी तर 100 रुपये द्यायला तयार आहे तुम्हाला। तुम्ही गेली 10 भाषणं काढा आणि विकासावर एक वाक्य दाखवा, एक वाक्य। मुंबईकरांच्या जीवनामध्ये परिवर्तन आणण्याकरता विकासाच्या विजनचं एक वाक्य तुम्ही दाखवा, 100 रुपये माझ्याकडनं घेऊन या। बोलतच नाहीत, बोलूही शकत नाहीत, कारण मराठी माणसाचं बोलताना गिरण गावातला मराठी माणूस हद्दपार कोणी केला हा प्रश्न विचारला तर उत्तर नाही आहे। या दक्षिण मुंबईतला मराठी माणूस तो हद्दपार झाला, कुठे वसई विरारच्या पलीकडे गेला, कुठे कर्जतला त्या ठिकाणी गेला, याचा दोषी कोण आहे याचं उत्तर देऊ शकत नाहीत। पण त्याच वेळी याच मुंबईमध्ये मुंबईतली सगळ्यात मोठी चाळ बीडीडी चाळ, ज्या बीडीडी चाळीत राहणारा माझा मराठी माणूस, त्याच्यावर आलेलं संकट होतं। इतके वर्ष केवळ बिल्डरांच्या दबावाखाली बीडीडी चाळीला तुम्ही त्या ठिकाणी विकसित होऊ दिलं नाही, आम्ही विकसित करून दाखवलं, या देवा भाऊने विकसित करून दाखवलं। आज बीडीडी चाळीचा जो प्रकल्प आहे संपूर्ण एशियातला सगळ्यात मोठा अर्बन रिन्युअलचा प्रकल्प आहे, ज्या ठिकाणी माझ्या मराठी माणसाला 120 फुटाची जागा होती, 120 फुटात राहत असलेला माझा मराठी माणूस आज 540 फुटाच्या घरामध्ये त्या ठिकाणी गेला। आमच्या प्रवीणजीच्या पाठपुराव्यानंतर आता आमच्या अभ्युदय नगर मध्ये राहणारा माझा गिरणी कामगार, माझा मराठी माणूस, माझा त्या ठिकाणी ज्याच्या कष्टावर ही मुंबई उभी राहिली, त्याला देखील या ठिकाणी 550-600 स्क्वेअर फूट जागा आता देण्याचा निर्णय आम्ही केला आणि त्याचंही काम आम्ही करतो। या मुंबईतल्या गिरगावामध्ये ज्यावेळी मेट्रोचं काम सुरू होतं त्यावेळी गिरगावातल्या मेट्रोमुळे अफेक्टेड लोकांना वाटायचं आता पुन्हा एकदा आमच्यावर संकट येणार आणि आम्हाला मुंबईतनं हद्दपार व्हावं लागणार। आम्ही निर्णय केला नाही, त्याला या ठिकाणी गिरगाव मध्येच आम्ही पुनर्वसित करू आणि त्याच्या पुनर्वसनाच्या इमारती त्या गिरगावातच आम्ही बांधल्या। आज संपूर्ण मुंबईमध्ये सामान्य माणसाच्या घराचा प्रश्न सोडवण्याकरता स्वयं पुनर्विकासाची योजना आपण आणली। आज 1600 प्रकल्प स्वयं पुनर्विकासात निघाले, हजारो लोकांना आपल्या स्वप्नाचं घर मिळत आहे। आज म्हाडाचे लेआउट हे आपण पुनर्विकसित करतो, त्यातनं मराठी माणसाचं घराचं स्वप्न आपण पूर्ण करतो। सामान्य मुंबईकराला परवडेल असं घर हे देण्याचा प्रयत्न आपण आज या ठिकाणी करतो। माझा सवाल आहे, यातली एक तरी गोष्ट तुम्ही करू शकलात का याचं उत्तर हे मला विरोधकांनी दिलं पाहिजे। अरे वर्षानुवर्ष सत्ता तुम्ही हातामध्ये ठेवली, या मुंबईची काय अवस्था केली। आज तुम्ही बघा, मुंबईची आर्थिक राजधानी आहे, ज्या मुंबईमध्ये 2000 सालापर्यंत या मुंबईशी कोणी स्पर्धा करू शकत नव्हतं, कसं 2000 सालानंतर सातत्याने या मुंबईला मागे ठेवण्याचं काम झालं, इन्फ्रास्ट्रक्चर तयार करायचं नाही। परिणाम असा झाला, ॲट द कॉस्ट ऑफ मुंबई, या मुंबईच्या जीवावर बंगलोर मोठं झालं, या मुंबईच्या जीवावर हैदराबाद मोठं झालं। आज IT कॅपिटल म्हणून ते त्या ठिकाणी मिरवायला लागले। पण बंधू भगिनींनो, चिंता करू नका, गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं की आता देशाचं स्टार्टअप कॅपिटल बंगलोर नाही, ते मुंबई आणि महाराष्ट्र आम्ही करून दाखवलं। आज देशाचे टेक स्टार्टअप आता मुंबई आणि हैदराबाद मध्ये नाही, आज बंगलोर आणि हैदराबाद मध्ये नाही, तर ते मुंबईमध्ये, पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। आणि पुढचं